टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. मुक्तांगण माझ्या आयुष्यामध्ये नसताना तर मी आजचा दिवस जो आहे तो पाहू शकलो नसतो. नमस्कार मंडळी, आहे ना ओळख? अहो मी मुक्तांगण. आपल्या या भेटीत आपण दरवेळेस नाही का आपल्याच एका रुग्ण मित्राला भेटतो. त्याचं आयुष्य व्यसन समजावून घेत आज तो कसा छान मजेत आणि हो मुख्य म्हणजे निर्व्यसनी आयुष्य जगतो ते पाहतो. नमस्कार, माझं नाव अमोल पोटे. मुक्तांगणमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून काम करतो. सल्लागार या पदावर माझी नियुक्ती इथे झालेली आहे आणि आता माझं हे कामाचं 16वं वर्ष आहे. माझे बाबा टाटा मोटर्समध्ये काम करत होते, तिथून ते रिटायर झाले. दुसरीपर्यंत मी कॉन्व्हेंटमध्ये होतो. मग बाबांनी असा निर्णय केला की टाटा मोटर्सची स्वतःची आपली एक शाळा चालू होती, तर त्या शाळेमध्ये जे आहे ते विद्यार्थी म्हणून आपल्या मुलाला म्हणजे मला जे आहे ते दाखल करावं आणि तिथं माझी जी आहे ती ऍडमिशन केली. तर 2री ते 10वी हे असं एका संरक्षित वातावरणामध्ये जे आहे ते माझं सगळं एज्युकेशन जे आहे ते त्या शाळेमध्ये झालं. मोठा ज्या वेळेला होत होतो आपण इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळेपणामध्ये आपल्यामध्ये असावं म्हणून जे आहे ते मी मोठं होत असताना जे आहे ते एखादा उद्योग सुरू करण्याचे जे आहे ते स्वप्न मनामध्ये जे आहे ते बाळगलेलं होतं. तर आपला हा कासारवाडीत राहणारा अमोल मोठा हरहुन्नरी मुलगा. बरं, 10वी नंतर पारंपरिक पद्धतीनं पुढं कॉलेजला नाही जाणार, बिझनेसच करणार म्हणून प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायला लागला. जात्याचाच गोड स्वभाव, समोरच्या माणसाच्या पोटात शिरण्याची कला. मग काय, 20व्या वर्षी स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली आणि अमोलचा अमोल शेठ झाला. काय झालं, कमी वयामध्ये खूप पैसे जे आहेत ते हातामध्ये आले. प्रिंटिंग प्रेसचं युनिट जे आहे ते आमच्या बाबांच्या सहकार्याने जे आहे ते मी सुरू केलं आणि कमी वय, अनुभवाचा अभाव, त्याच्यानंतर कमी वयामध्ये येणारा जो पैसा आहे त्या पैशामुळे जे आहे ते एक आपल्याला असं म्हणता येईल की हवेमध्ये थोडंसं उडणे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यामध्ये आला. खूप लहान वयामध्ये जे आहे ते मी खूप मोठा झालो अशी एक भावना जी आहे ती माझ्या मनामध्ये होती आणि त्याच्यामुळे जे आहे ते हळूहळू जे आहे ते या सगळ्या गोष्टींकडे, या व्यसनाच्या पदार्थांकडे जे आहे ते माझं आकर्षण जे आहे ते वाढत गेलं. अशा सगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये मी आलो आणि या सगळ्या गोष्टींमधनं जे आहे व्यवसाय, त्याच्यानंतर त्याच्या मीटिंग्स आणि या सगळ्यासाठी जे आहे ते व्यसनाच्या पदार्थांचा आधार जो आहे तो एक सोशलायझेशनसाठी म्हणून जो आहे तो घेण्यात येत होता आणि त्याचा मी कधी भाग बनलोय मलाही कळलं नाही. पण आता व्यसनाची लत लागली. मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीची कामं मिळाली, पण त्यानंतर धंद्यातले काही अंदाज चुकले. स्टेटस सांभाळण्यासाठी खर्चाचा दिखावा पण सुरू झाला आणि मग व्यसन जसं जसं वाढत गेलं ना तसं तसं व्यसनाचे सगळे दुष्परिणाम जे आहेत तर ते मला जे आहेत ते जाणवायला लागले. सगळ्यात पहिले तर शारीरिक दुष्परिणाम होतो, मग काही ऍक्सिडेंट आणि या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्याला मला जे आहे ते सामोरं जायला लागलं. त्याचबरोबरीने जे आहे ते मानसिक म्हणजे काय आहे की चिडचिड माझी जास्त व्हायला लागली, राग मला जो आहे तो वारंवार यायला लागला. त्यानंतर जे ते अनेक वेळेला जे आहे ते अँगर आउटबर्स्ट ज्याला म्हणतात, तर तळपायाची आग मस्तकाला जाणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडनं घडायला लागल्या. चुकीचं वागणं जे आहे ते माझ्याकडनं घडायला लागलं आणि ह्या सगळ्यामुळे जे आहे ना ते कुठेतरी मला देखील आतमधनं जी ती जाणीव होत होती की आपण जे हे सगळं करतोय ना तर हे जे आहे ते आपल्यासाठी योग्य नाही व्यक्ती म्हणून. आणि संस्कार जे होते घरातले तर ते मला या सगळ्या गोष्टीसाठी जे आहेत तर ते एक प्रकारची परवानगी देतच नव्हते. पण व्यसनाचा जो आजार आहे त्या आजाराचा मी एक भाग बनलेला असल्या कारणाने मला या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्यामध्ये अडचण येत होती, कारण त्याच्यावर एक प्रकारचं अवलंबित्व, डिपेंडन्सी ज्याला म्हणतात ना, तर ती तयार झालेली होती. आता ही मोडायची असेल तर काहीतरी शास्त्रशुद्ध उपचार जे आहेत, योग्य उपचार जे आहेत तर ते घेणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती मला मुक्तांगण रूपाने जे आहे ते घरच्यांकडनं मिळाली आणि मुक्तांगणला येण्यासाठी जे आहे ते मग मी तयार झालो. तर असा सुरू झाला मुक्तांगणचा प्रवास. मी इथे बाबांचा आमचे जे ते मला उल्लेख करायला आवडेल. सगळा परिवारच सोबत होता, पण माझे बाबा आता 75 मध्ये आहेत ते अनिल पोटे. नमस्कार, मी अनिल पोटे. अमोल पोटे हा माझा मुलगा. मुख्य म्हणजे इथून उपचार घेतल्यावर बरं वाटल्यावर आपण असं समजतो की आता खूप चांगलं सगळं झालेलं आहे, पण तसं नसतं. आपण जरा आजार एखादा झाल्यानंतर
पुढे आपल्याला सुद्धा अजून काही औषधोपचार घ्यावे लागतात, तशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि मुक्तांगणमध्ये जे काही पालक सभा असतात त्या मी नेहमीच उपस्थित राहिलो त्याला, आणि तिथे अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं. तसंच आपला मित्र घरी आल्यानंतर लगेच त्याच्याकडून खूप अपेक्षा करायच्या नाहीत, आणि त्यांचं आपण त्याची मनस्थिती लक्षात घेऊन आपण वागणं ठेवलं पाहिजे. घरातल्या कुटुंबियांनी सुद्धा एक नेहमीचं वातावरण जे आहे तसंच ठेवलं पाहिजे, आणि जेव्हा मनस्थिती ठीक असेल आणि बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल तेव्हा त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, आणि त्यातून मग पुन्हा आपल्याला मुक्तांगणमध्ये जायचं आहे का असा विचार करून पुढची पावलं उचलली पाहिजेत. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा जो आहे तो व्यसनाच्या मार्गावरती गेलेला आहे आणि त्याला याच्यामधनं बाहेर काढणं जे आहे ते गरजेचं आहे, तर त्यांनी त्याच्यासाठीचे जे आहेत ते अथक प्रयत्न करून जे आहे ते मुक्तांगणपर्यंत मला पोहोचवण्यासाठी जे आहे ते मदत केली. आणि इथे मला एक प्रकारची कृतज्ञता ज्याला म्हणतात ना, तर ती इथे व्यक्त करावीशी वाटते माझ्या बाबांप्रती, की अर्थातच म्हणजे त्यांचं सगळं ते सहकार्य होतं, म्हणूनच आज मी तुमच्या समोर इथे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बोलू शकतोय. मग काय, 2 वर्ष मुक्तांगणमध्येच सलग राहिला. पाहता पाहता अमोल मुक्तांगणचा रुग्णमित्र ते मुक्तांगणचा काउन्सिलरच झाला की. आता आयुष्यातील पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा, लग्न. आमच्या बाबांनी, पुन्हा मी मेन्शन करतो इथे, की अनेक लग्न संस्थांमध्ये जे ते जाऊन सगळी माहिती दिली, आणि आम्ही असं ठरवलेलं होतं की जी खरी माहिती आहे ना, तर ती खरी माहिती जी आहे तीच द्यायची. मग काय, बीडमध्ये सोशल वर्कर असणाऱ्या परिणितानं shaadi.com अमोलचं प्रोफाईल पाहिलं आणि नमस्कार, माझं नाव परिणिता पोटे. मी आणि माझे मिस्टर अमोल पोटे दोघंही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात काउन्सिलर म्हणून कामाला आहोत. त्यांनी भूतकाळात काय केलं याकडे आमचं लक्षच नव्हतं. नवरा म्हणून मला काय अपेक्षित आहे हे माझं खूप क्लिअर होतं, आणि हा निर्णय जो होता हा फक्त माझ्या एकटीचा नसून आमच्या घरच्यांचा होता. लग्नाआधी मी अमोलला बिलकुलच ओळखत नव्हती, तर त्याच्या बहिणींनी जेव्हा हे प्रस्ताव समोर आणला तर ते खूप महत्त्वाचं होतं की त्याच्या घरच्यांनी ह्या बाबतीत पुढाकार घेतला होता, म्हणून मी पण त्याला जे आहे ते सपोर्ट केला. तर अशा प्रकारे मुक्ता, आत्या, बाबा, डॉक्टर नाडकर्णी यांच्या आशीर्वादानं लग्नगाठ बांधली. आणि आता अमोल आणि परिणिता दोघंही मुक्तांगणमध्येच काउन्सिलर म्हणून काम करायला लागले. तो जो सच्चेपणा आहे, तो जो खरेपणा आहे ना, तर तो ती कुठेतरी शोधत होती, आणि तो तिला ती खरी इन्फॉर्मेशन सगळी दिली. आणि कुठेतरी तिला वाटलं की हे सगळी गोष्टी ज्या आहेत ना हे समोर मांडतायत, आणि या सगळ्या ज्या मांडलेल्या गोष्टी आहेत ह्याच्यातनं हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि तिचं शिक्षण जे आहे तर ते सगळं जे आहे ते MSW मध्ये जे आहे ते तिने चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे आहे ते ती तिच्या शिक्षणाचा उपयोग करते, आणि तिला वाटलं की मी जर समजा या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आणि असं काहीतरी चॅलेंज आहे हे जे समोर आपल्या आहे, तर ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि तो ऍक्सेप्ट इंटरेस्ट जो आहे ना तो तिथून मला वाटतं की तो आलेला आहे. आम्ही जो निर्णय घेतला तो अतिशय डोळसपणे घेतलेला निर्णय होता. मुक्तांगणमध्ये मी येऊन गेली होती. मुक्ताताई, अनिल अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुस्तकांचं माझं वाचन होतं, तर त्यामुळे हा अशी धास्ती माझ्या मनात कधीच नव्हती. मुक्तांगणमध्ये येताना आणि आमचं लग्न झाल्यानंतर घरातल्यांनी त्याच्या सांगितलं होतं की ह्यापुढे हा जो आहे हा मुक्तांगणमध्येच नोकरी करणार आहे, त्यामुळे ऑलरेडी व्यसन परत न करण्यासाठी जे करायला हवं ते तो करत होता. त्यांनी मला हेही सांगितलं की तू जर त्याच्यासोबत तिथेच काम केलं तर तुलाही त्याच्या आजाराची चांगली कल्पना येईल आणि तुला त्याला साथ चांगली करता येईल. त्यामुळे मी पण मुक्तांगणमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही इथे काम करत असल्यामुळे वर्तमान काळात परत व्यसन होऊ नये ह्यासाठीची काळजी आम्ही स्वतः घेतच होतो, त्यामुळे तशी धास्ती मला कधीच वाटली नाही. घरात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. कैवल्य. आपल्या वडिलांचा आदर्श घेत अमोल कैवल्याचा एक मित्रासारखा बाप बनायचा प्रयत्न करत आहे. आयुष्य एकंदरीत छान सुरू आहे. मुक्तांगणमध्ये जे पदार्थाचं व्यसन आहे त्या पदार्थाच्या व्यसनासाठी जे आहे ते सकारात्मक पर्यायांचा वापर करा, म्हणजे पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट्स असं सांगितलं जातं. तर आता माझं पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट हे गडकिल्ल्यांवर फिरणे, निसर्गामध्ये भटकणे, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग हे लहानपणापासूनच राहिलेलं आहे. मुक्तांगणमध्ये आल्यानंतर जे आहे ते मुक्ताताईंच्या बरोबर एकदा गप्पा मारताना जे आहे ते असं लक्षात आलं का ही जी माझी आवड आहे तर ती कुठेतरी मागं पडली व्यसनाच्या काळामध्ये. मग त्यांनी विचारलं की हे पुन्हा का नाही सुरू करत.
तर मी म्हटलं की याच्यासाठी जे आहे ते वेळ लागतो, सुट्टी लागते, पैसे लागतात, या सगळ्या गोष्टी लागतात. त्या म्हटलं सुरू तर कर, मग आपण बघू. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा जो ट्रेक आहे तर त्या ट्रेकमध्ये मी पार्टिसिपेंट म्हणून 2018 साली जे आहे ते जाऊन आलो आणि यशस्वीरित्या तो ट्रेक जो आहे तो पूर्ण केला. लिडरशिप एक्सपिडिशनसाठी भारतातनं 7 जणांची जी आहे ती निवड करण्यात आली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या. व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये रिकव्हरिंग ॲडिक्ट म्हणून जे आहे तर ती माझी निवड करण्यात आली. आणि 2023 म्हणजे मागच्याच जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे ते संधी मिळाली हिमालयामध्ये जाण्याची. आणि यावेळेला मात्र मी पार्टिसिपेंट म्हणून गेलो नाही, तर यावेळेला जे आहे ते ट्रेक लीडर म्हणून जे आहे ते माझी निवड करण्यात आली. असं करता करता अमोल आता एक निष्णात ट्रेकर आहे. 2 वेळा एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि इतर अनेक मोहिमा त्याने लिलया पार पाडलेल्या आहेत. आता त्याचं लक्ष आहे एव्हरेस्ट. मुक्तांगण म्हणजे अक्षरशः शेकडो व्यसनी लोकांच्या जीवनामधील खराखुरा दीपस्तंभ आहे असं म्हणूया आपण. कारण हे जर नसतं तर अनेक जण गैरमार्गाला लागलेले त्या चांगल्या मार्गावर आले नसते. आपण व्यसनमुक्त होत असतो ना, तेव्हा फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, आर्थिक व कौटुंबिक अंगावरही त्याची सकारात्मक ऊर्जा पडत असते, नाही का? आता मी बाबा आहे, कैवल्याच्या प्रती जे आहे तर तेच पुढं सगळं जे आहे ते कॅरी करण्याचं जे आहे ते माझ्यावरती झालेले जे संस्कार आहेत तर तेच मी पुढे कॅरी करतो. त्याला त्याच्या ज्या काही इंटरेस्ट आहेत ना, तर त्या इंटरेस्टमध्ये जे आहे ते जे काही लागेल ते सहकार्य करण्याची जी आहे तर तोच फक्त रोल जो आहे तो माझा. आणि अर्थातच परिणिताचा देखील जो आहे तो सुरुवातीपासूनच राहिलेला आहे. असं छान बांधलं गेलंय बघा आयुष्य. आजोबा, मुलगा, नातू अशा 3ही पिढ्या. एकंदरीत सर्वच आघाड्यांवर आयुष्य आलबेल आहे. मुक्तांगण आयुष्यात नसतं तर हा इंटरव्ह्यू झाला नसता, मी आपल्याशी आत्ता संवाद साधत नसतो. कदाचित जे आहे ते एखादा फोटो जो आहे तो माझा लागला असता. पण म्हणजे मला असं वाटतं की मुक्तांगण माझ्या आयुष्यामध्ये नसतं ना तर मी आजचा दिवस जो आहे तो पाहू शकलो नसतो. शेवटी काय मित्रांनो, ट्रेकिंग असो वा आयुष्य, पुढे जात असताना, यशाची शिखरे खुणावत असताना पायाखालची जमीन सुटू द्यायची नाही, इतकंच लक्षात ठेवायचं, नाही का?